सो हे फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर बघा, मी रेडी झालेली आहे आणि आता मी घातला आहे बघा हा असा स्कर्ट, बघू शकता. आणि त्याचं कारण असं आहे, मी आणि माझी सगळी फॅमिली चाललेलो आहोत बारामतीला शॉपिंगसाठी. दम लागला मला, मी आता जस्ट पळत पळत वरती आले. तर बघा, मी अशी रेडी झाले आणि आम्ही आता सगळे चाललो शॉपिंग करायला बारामतीला. सगळेजण आहेत, मोठी गाडी आहे. तर एंगेजमेंटची डेट फिक्स केलेली आहे. तर मी ह्या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे एंगेजमेंटची डेट. तर हा व्हिडिओ सगळ्यांनी शेवटपर्यंत बघा आणि ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. तर चला, आता बघा सगळे रेडी झालेत. जिजू आहे तिकडे आतमध्ये आणि मी तर बघा कधीच रेडी झाले. मी हा लूज का घातला माहिती का, कारण मला सगळे पॅन्टी आता टाईट होतात ते. तर चला बघा तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करा. आम्ही कसे कपडे घेणार आहे, कशी पॅन्ट, शर्ट, साडी वगैरे सगळं सगळं सामान घेणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा. चला. तर फ्रेंड्स बघा, फायनली आम्ही सगळे निघालो आहोत. सगळी ऑल फॅमिली आता मी चाललोय पेट्रोल टाकायला. चला, खूप ऊन झालंय, 12 वाजून गेले. आम्हाला 9 वाजताच निघायचं होतं. सगळेजण यायला तयार झाले त्याच्यामुळे. तर बघा फ्रेंड्स, फायनली आम्ही बारामतीमध्ये पोहोचलो आहोत. द्वारकादास श्यामकुमार टेक्सटाईलमध्ये, बघू शकता तुम्ही. हे बघा, तर सगळेजण आलेलो आहोत. तुम्ही थांबा, मी तुम्हाला बॅक कॅमेरा करून दाखवते. हे बघा, इथं आहे मम्मी, भाऊ. ए मम्मी, मला चालता येई नाही. बघा, इथं भाऊ, बहीण, मम्मी सगळेजण आले. पप्पा, सगळे दाजी, सगळेजण आलेले आहेत बघा. चला आता बघू कसे कपडे घ्यायचे, कसे नाही. इथं बघा, भावाने हा एक ड्रेस ट्राय केलाय, येल्लो कलरचा शेरवानी ना, का कुर्ता बोलतेस. आणि हा एक बघा, आणि हा एक काढलाय बघा. प्राइस 7,000. नहीं इतना बाइट नहीं बना नहीं, पर ये ना पूरा वाइट काम कर ले. अच्छा है, लेकिन एकदम अच्छा है. और कलर चेंज हे बघा, लहान लेकरांचे काय उद्योग चालले तिकडे. आम्ही इथं शॉपिंग करतोय आणि हे बघा, हेच टोपी घालून बसायला लागलेत, नवरदेव बनायला लागलेत. हेच आता घागरा दाखवा ना, घागरा. चला आता खाली जायचं आहे आम्हाला. ये साउथ इंडियन में आएगा. मस्त साडी. तर बघा, आमची सगळी शॉपिंग झालेली आहे आणि इथं पेमेंट बघा किती झालं आहे. इथे बघा बसता, इथे आहे अजून, इकडे होत आहे अजून, इकडं बघा. एवढ्या पैशांची आम्ही शॉपिंग केली. सगळे पैसे झाले 35,000, 35,000 रुपयाची शॉपिंग. चला
अजून निम्मी शॉपिंग बाकी आहे आमच्या. अजून कॉस्मेटिकचं सामान घ्यायचं आहे, ज्वेलरी घ्यायची आहे, सगळं काही घ्यायचं आहे आपल्याला. चला. तर फ्रेंड्स बघा, फायनली आमची ना म्हणजे ऑलमोस्ट नाही सांगता येणार, 50% शॉपिंग झाली आहे. आणि आता इथं चालू आहे बघा, पप्पांची शॉपिंग चालू आहे इकडे. आता इथं आरोहीचं झालं आहे, सगळ्या चिल्लर पार्ट्यांचं झालं आहे, भावांचं झालं आहे, माझं पण झालं आहे, अजून थोडंफार बाकी आहे. तिथं पप्पांचं चालू आहे आता शॉपिंग. इतके पाय दुखायला लागले, इतके पाय दुखायला लागले. माझा पाय सुजला आहे, कशाने सुजला माहिती नाही, पण सारखं सुजायला लागतं. थांबा मी तुम्हाला दाखवत्या. हे बघा, असं माझा पाय आहे ना सुजायला लागला आहे. इकडे दिसतंय का सुजत आहे माहिती नाही आहे मला, पण बघा असं सुजतोय माझा पाय. हा पाय नाही सुजत आहे बघा, हा पाय नाही सुजला, हा नाही सुजला पाय, पण हा पाय सुजला आहे. हे बघा पप्पांचा लुक. हा दिले ना. हा तर बघा फ्रेंड्स, आमची फायनली ह्या मागच्या शॉपमधली शॉपिंग झालेली आहे. हा बारामतीमधला सगळ्यात मोठा शॉप आहे, द्वारकादास श्यामकुमार टेक्स्टाईल. चला, सो आता आम्ही निघालोय, सगळ्यांची शॉपिंग झाली आहे बघा. आता गाडीतून चाललो आहे आम्ही. भूक लागली आहे. सकाळी आम्ही किती वाजता आलो आहे इथं, मला प्रॉब्लेम पिंपल आली आहे. आम्ही सकाळी आलो इकडं 12 वाजता आणि आता वाजले 5:30. काहीच खाल्लेलं नाही आहे, काय नाही. इतकी भूक लागली आहे. तर चला आता आम्ही जातो, काहीतरी खातो. चलो बाय. तर फ्रेंड्स, फायनली आम्ही आता एका हॉटेलमध्ये आलो आहे जेवण करायला. खूप भूक लागली आहे, सगळ्यांना इतकी भूक लागली. माझं इतकं डोकं दुखतंय. ऑर्डर करते इकडे. तर चला बघू आता कोण कोण काय काय मागवते. एकदम सुंदर जेवण आहे. मी सगळं शॉपिंगला आलतो, मी सगळी माझी फॅमिली आहे. एक नंबर जेवण आहे. इथे बघा आम्ही काय काय मागवलंय. ही आहे काजू करी, ही आहे शेवची भाजी, हा दाल तडका, आणि ही पनीर मसाला, आणि ही रोटी. बघा सगळेजण असे बस. अरे बोल, आमचं आता जेवण झालं. बोल, बोलतो आता आम्ही निघालोय. दरवाजा बंद कर रे प्रजू. चला घरी. बोल चला घरी. तर चला आता आमचं जेवण वगैरे झालं बघा. आता आम्ही निघालोय. 1 घंटे में जाते नॉन स्टॉप बोलणं 5 घंटे. सो फ्रेंड्स बघा, फायनली आमचं सगळी शॉपिंग वगैरे झाली आणि सगळं आवरलं वगैरे. तर मी हॉलमध्ये झोपले, रूममध्ये मी झोपत नाही आहे, कारण की रूममध्ये इतकं गरम होतं रूममध्ये. त्याच्यामुळे मी रूममध्ये नाही, हॉलमध्ये झोपली आहे. तर मी तुम्हाला उद्या दाखवेल की काय काय शॉपिंग केली, काय काय नाही केली आहे. आणि मी सकाळी बोलले होते जाताना की एंगेजमेंटची डेट फिक्स केली आहे. तर एंगेजमेंटची डेट आहे पुढच्या महिन्यातली 3 तारीख. तर आणि ते इथे नाही आहे, गावाकडं आहे. उमरगा म्हणून गाव आहे, गावाकडेच आहे सगळं. लग्न पण तिकडेच आहे, एंगेजमेंट पण तिकडेच आहे. सो उमरगा गावाचं नाव आहे. म्हणजे उमरगामध्ये केसर जवळगाव म्हणून असं गाव आहे. तर त्या गावामध्ये बघा एंगेजमेंट आहे. आणि सगळी शॉपिंग झाली आहे, अजून आहे थोडीफार, पूर्णपणे नाही झाली. मी आल्यानंतर फ्रेश झाली, सगळेच फ्रेश झालो. जेवण वगैरे काही केलं नाही, आम्ही एकानेच केलं होतं जेवण. तर एवढे थकलो आहोत, आणि
त्यात माझं ते पाय सुजला आहे का काय माहिती. खूप झोप पण आली आहे आणि खूप कंटाळा आला आहे. तर आल्यानंतर मी नुसतं हातपाय तोंड धुतलं आणि डायरेक्ट इथे झोपले. मला सामान तरी दाखवावं काय काय आणले काय काय नाही ते, पण खूप म्हणजे मला लयच असं म्हणजे बसून आणि उन्हाचं फिरलो होतो त्याच्यामुळे नको नको झालं आहे. मग त्यामुळे म्हटलं उद्या दाखवेल तुम्हाला मी काय काय आणलं आहे, मुलाला काय कपडे घेतले आहेत ते सगळं तुम्हाला आम्ही दाखवणार आहे. म्हणजे काय काय शॉपिंग केली आहे. खूप सारा पैसा खर्च झाला आहे. अजून एंगेजमेंट व्हायची आहे. सो चला 3 मे फिक्स झाली आहे एंगेजमेंट. इकडे नाही आहे तरी पण ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी या. मला इंस्टाला मेसेज करा, कॉन्टॅक्ट करा, मी ॲड्रेस सेंड करेल तिकडचा. तर चला आता मी झोपते. खूप अजून तयारी बाकी आहे. सो चला बाय बाय अँड गुड नाईट.